नवदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे अमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। मावशी साखर वाटू नका पिशवीत द्या। बर तुम्ही वा पुढं आम्ही लगेच आलो। जाऊ पुढं तुम्ही चला। वैर मध्ये आम्ही हाय ना पिस्तीत तर गारा करायला तुम्हासनीच बोलवणार आहे आम्ही। हाय का आता तुला काही विचारणं म्हणजे चुकीचं आहे। बर चला आता माझ्या घरी। अगं नाही रेशमे अजून आता 2 घर झाली का नाही शाळेत जायचं नाटकाच्या प्रॅक्टिसला। नाटक कुठलं नाटक? अगं आता आपलं नाटक होणार नाही ना म्हणून जे मंडळात नाटक होणार आहे का नाही त्याच्यात मदन आणि किरणानं भाग घेतलाय आणि मी आपलं तासनी मदत करतोय। म्हणजे तुम्ही नाटक करणार आम्ही फक्त बघायचं का? पुरीनं ना कशातच भाग घेऊ देत नाही। अभ्या आम्ही काय फक्त फुगड्या खेळायला आहे कर? अगं आपण जे नाटक करणार होतो ना त्यात तू होतीस की पण ते रयत करावं लागलं म्हणलं ह्याच्यात नाही तर ह्याच्यात जावं। अरे हे तुम्ही दरवर्षी करताच की पण यंदा आपलं नाटक झालं असतं म्हणजे वेगळं काहीतरी झालं असतं की। अरे सासू सोनासनी संदेश बी देता आला असता। अगं बरोबर आहे पण केवढं शिवर कसं होणार नाटक? मग आणायची केवढ्याला काही बी करू काय होईल? तिच्या आईच नाही म्हणाल ना मग आम्ही समजावतो तिच्या आईला। रेशमे बस गप तिची आई काय बोलली का नाही मग बसशील पुन्हा रडत। एवढी बी नाजूक नाही मी समजलं ना। उद्याच जातो आणि समजावतो तिच्या आईला। अभ्या अरे नाही म्हणली तर तुमचं नाटक आहेच की पण हो म्हणली तर आम्हाला बी गावासमोर आमची कला दाखवता येईल। अगं हो रेशमे पण तुला खरंच वाटतंय तू तिच्या आईला न भेता समजावशील म्हणून? हो नाटकासाठीच तर आणायची आहे ना मग एवढं आम्ही समजावू शकतोच तिच्या आईला नाटकासाठी काय बी। पण आधी केवढ्याला सांगितलं पाहिजे? मला नाही वाटत आहे हो म्हणेल आणि मी तिला काहीच खोटं सांगणार नाही रेशमे। अगं पण तुला कोण म्हणते की तू खोटं बोल नंतर मी आणि पली तुझ्या आईला समजा खरंच सांगणार आहे। हो पण तुमच्या गावात नाटक आहे आणि मला तुमच्या घरी 1 दिवस राहायचं आहे असं म्हटलं ते कशीच हो म्हणणार नाही। अगं एवढंच काय सध्याच्या ज्योतीच्या घरी बी राहायला पाठवत नाही संध्याकाळ व्हायच्या आधीच घरी यायला लागतं मला। एवढ्या मोठ्या गावात असून बी असं होय? लय काळजी वाटते बघ तिला आणि असं बी आजकाल काय सल्ला ऐकतेस ना आणि त्या मध्याने उद्योग वाढून ठेवला। पोरसने काय वाटतं काय हो म्हणाल नाही तर नाही म्हणाल कळेल तरी तिच्या मनात काय पण हो म्हटली आणि नाही म्हटली तर काहीच पहिल्या गत राहत नाही हेच कळत नाही त्याचं। अगं हे समजा मला माहित आहे ह्यासनी आकला नव्हत्या ग पण केवढा तू आली नाहीस ना की आम्हाला नाटक नाही ग करायला मिळणार। आता तूच सांग ह्या समजात आमची काय चूक आहे? आम्हासनी कशातच भाग घेता येत नाही। तुमच्याकडे जरा तरी मोकळी काय? आमच्या डोंगरा पोरगी वयात आली की तिला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत। मग सांग की हे नाटक पुन्हा करायला मिळणार आहे का? मला तरी काय बरं वाटतंय का? मला तुमची मदत करता येत नाही म्हणून मला बी लय वाईट वाटते आणि असं बी मला तुमच्या गावात यायला लय भारी वाटतं। त्यावेळेस परदेशात यायला आले होते त्या दिवशी सर सोबत होते ना आणि आता एकलेलं कशी पाठवतील? मग आम्ही बोलून बघू का? असं नाटकाचं नको हे काम करा गणपती बघायला म्हणून या आणि मला ना तुमच्या घरी गणपती बघायला। अगं आत्ताच तर म्हणलीस की मी खोटं नाही बोलणार। अगं नाटकाचं सांगायचं नाही आणि खोटं कुठं बोलतोय तेव्हा ज्यात खोटं बोलायला लागेल तो विषयच काढायचा नाही ना। हुशार आहेस की बाया म्हणजे पुन्हा आईने विचारलं की म्हणशील तू कुठे विचारलंस नाटकाचं? विचारलं असतं तर सांगितलं असतं हाय का नाही? एकदम बरोबर।
केवढा अगं केवढा आहेस का घरात? अगं रेश्मा पल्लवी, तुम्ही इथं कसं काय? आयो बघ की कोण आलंय. माझ्या वर्गातल्या रेश्माने पल्लवी आल्यात. अगं या की, उभे काय राहिलेत? काय ग, तुम्ही आज इकडे कसं काय? अव ते आमच्या वर्गातल्या पोरी म्हणत होत्या की केवढ्याच्या घरचा गणपती बाप्पा लईच भारी आहे. मग म्हणलं बघून यावं. होय, बसा तुम्ही बोलत, मी तुम्हाला काहीतरी खायला करते. नाही नको, आम्हाला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. केवढा काय रोजच भेटते. आय मी करते खायला. पोहे खाणार? तेच कर बाय, तेवढं चांगलं येतं तिला. चांगलं करा, नाही तर पोरी नावं ठेवून जातील. आलेच मी. माझ्याकडं काय काम काढलं? ते हेच की आमच्याकडे बी बसलेत ना गणपती बाप्पा. हो मग मग आम्ही कसं आलो पाया पडायला, तसं केवढ्याला बी पाठवलं असतं गणपती बाप्पाच्या पाया पडायला. अगं मग त्यात काय एवढं, शाळा सुटल्या यायचं बघून. अहो तसं नाही जमायचं. म्हणजे आमचं गाव लांब आहे, डोंगराव आहे पाक. मग आमच्याबरोबर जाऊन दुसऱ्या दिवशी येईल की शाळेला पण. तसं कुठं मी तिला राहायला पाठवत नाही. पण तुम्ही दोघी कुठल्या गावच्या? ते आम्ही आम्ही वेखनवाडीचं. पल्ले खंडवाडी. म्हणजे ते अभिजित आणि मधुकरचं गाव ना? हो, ती आमच्या गावचे आहेत. पण काकी आम्ही तिला तिकडे नाही नेणार, ती आमच्याकडेच राहील. नाही, दुसरं कुठलं बी गाव असतं ना तरी मी विचार केला असता. पण मधुकरनं ज्योतिबर जे केले ना ते आमच्या गावात सगळ्यांना माहीत झाले. आणि केवढा नुसती त्या गावात गेलेली जरी कळलं ना तर गावातली माणसं नावं ठेवतील. नाही जमायचं. पण तुम्ही माणसांचं मनावर नाही ना घेत. हे बी सांगितले का केवढा ना? मग हे नाही का सांगितलं की काय बी झालं तर त्या गावात पाठवणार नाही म्हणून? तिला बी सांगितले असल्या पोरांपासून 4 हात लांब राहायचं. आणि तुम्ही बी ऐका माझं, संगत चांगली ठेवा. पुरीच्या जातीला एक डाग पुरी साचतोय. पण काकी अहो एकच दिवस, 1 तास बी नाही. आमची केवढा तुमच्या गावात येणार नाही. मग तुम्हासनी आणि तिला बी राग आला तरी चालेल. गणपतीचं दिसायत, पोहे खा, दर्शन घ्या आणि जा. आय राहू दे पोहे, गेलेत त्या. ह्या पल्लीला कशाला नेलंस? हिच्यामुळे झालं सगळं. हिनं कशाला सांगायचं तुम्ही वेखंडवाडीचे आहे? नसतं सांगितलं तर पाठवलं असते. त्यापेक्षा तू माती खाल्ली नसतीस ना तर गावाचं नाव खराब झालंच नसतं. हसत हसत पोरगी पाठवली असती. चुका तुम्ही करायच्या आणि बोलणी आम्ही खायची. होय झाली माझी चूक, पण तुझी तू अक्कल वापरायची नाही. मध्या तिला कशाला काय बोलतोय? तिची काय चूक नाही. मग तुझी चूक आहे का? हे बघा, हे असलं आहे तुमचं. तुम्हाला ना कसलीच कदर नाही. तुमच्यासाठी करा ती करा आणि वरनं तुमचंच ऐकून घ्या. हे बघ, आम्हाला नाटक करायला नसतं मिळालं ना तरी चाललं असतं. पण आम्ही तिला खोटं बोलून आणणार नव्हतो, हे आमचं ठरलं होतं. कळलं ना?
ए बरं असू दे, आता उगाच भांडत बसू नका. ठीक आहे ना. थांब. शुभ्या शुभ्या शुभ्या. काय रे? अरे ऐक की, जे आम्ही ते शाळेतलं नाटक करणार होतो ना ते आम्ही कॅन्सल केलं. तुमचं जे आधी ठरलेलं तसं बारक्या पोरांचा डान्स आणि तुमचं मंडळाचं नाटक ते तेवढंच होतं. अरे पण ते 10 मिनिटातच आहे, लगेच संपेल. संपू दे मग. पण काय बी खोटं बोलून नाही करायचं किरणे आता. बरोबर आहे रेशमीचं. अण्णा चला दुसरं नियोजन करूया. बाप्पा, आमच्यासाठी नाही पण निदान त्या रेशमीसाठी आणि पल्लीसाठी तरी होऊ दे की नाटक. तुला तुला खरं खोटं समज कळतं ना. अरे मग आत्ता आमच्या मनात काय बी वाईट नाही रे. आम्हासनी फक्त एवढंच वाटतंय की केवढं या गावात यावी आणि तुझ्यासमोर नाटक व्हावं. पल्लीनं रेशमीनं कवाच गावासमोर त्यांची कला दाखवली नाही. तू काय बी कर बाप्पा, पण एवढं कर आमच्यासाठी. तू कलेची बी देवता आहेस ना. मग ह्या कलाकारांचा व्हायचा विचार कर की. केवढा उठ उठ. नका त्या गोष्टीसाठी बिनकामाचा हट्ट करत जाऊ नकस. जेवून घे. तुला मगाशीच म्हणले ना मला भूक नाही म्हणून. उपाशी राहून काय होणार आहे का? चांगल्यापणाने सांगते, घरात गणपती आल्यात, उगाच नखरं करू नकस आणि मला वरडायला पण लावू नकस. तुला कोणी सांगितलंय वरडायला? मी काय बोलले का? माझी मी शांत बसले ना. अगं मग जेवून बस की, किस्त बसायचं आहे तेवढं. कुठलं काम बी करू नकस, पण असं अन्नावर राग काढू नकस ग. गणपतीला काय वाटेल सांग बघू. तू विचार कर की. अगं ते बिचारे पोरी एवढं मला बोलवायला आल्या आणि तू तिथे तोंडावर नाही म्हणलीस. हे ऐकून गणपतीला कसं वाटलं असेल ग? काय बी झालं तरी मी तुला त्या गावात पाठवणार नाही. आणि मी बी जेवणार नाही. मग मी पप्पासनी फोन करीन. आणि काय सांगणार आहे त्या पोरांबद्दल? हे असलं काय नको म्हणून पप्पा मागच म्हणलेलं ना चल म्हणून. तूच नको म्हणलीस. 10वी आणि हो तुझे आईबाप इथेच राहतात ना. एवढं वर्ष राहू दे म्हणलीस आणि आता हे ऐकल्यानंतर पप्पा एवढं वर्ष तरी थांबून देतील का? बरं माझं काय नाही, जाऊया आपण दोघी शहरातला गणपती बघायला पप्पांवर. चांगलीच हुशार झालीस ग केवढा, पण ही समधी हुशारी शाळेत अभ्यासात ठेव. हिथं नको वापरूस. खायचं असेल खा, नाही तर उपाशी राहा. मला काय फरक नाही पडत. हे बघ केवढा, मी समजा तुझ्या चांगल्यासाठी सांगते, तुझ्या भल्यासाठी सांगते ग. तुला त्या गावात पाठवायची म्हणजे मला रातभर झोप लागणार नाही ग. ऐक माझं, हे शब्द सोडून काय बी माग. ती पोरं त्या गावात आहेत हे माहीत असताना मी तुला कसं पाठवू सांग बघू. अगं त्यांचं चुकलं, पण मी त्यांना ओळखत नाही ना. अगं चांगली पोरं आहेत ती. आणि बघ तुला जर वाटत असेल ना मी त्या पोरांच्या घरी जात नाही, त्यांच्याशी बोलत नाही, रेशमाच्या गावात जाईन, तिच्या घरी राहीन आणि उद्या सकाळी माघार येईन. तुझा विश्वास तोडणार नाही, पप्पांची शपथ. ती आणि तिच्या घरातले लय गरीब आहेत ग, चांगली माणसं आहेत. अगं पण आता पण नको आणि काय नको. आणि तूच सांग, पुढल्या वर्षी जर पप्पांनी आपल्याला खरंच नेलं तर मला भेटेल का डोंगरावरच्या गावात जायला, तिथला गणपती बघायला? हाय पुन्हा काय मागत नाही, तुझं सगळं ऐकीन, घरातली सगळी कामं करेन, पण नाही नको म्हणूच ग. बरं ठीक आहे, पण रेशमाच्याच घरी जायचं हो, आणि तिथनं सकाळी माघारी यायचं. हो
जेव आता. हाय तू चल की. मगाशी तर भांडत होतीस, आता मनासारखं झालं की लगेच लाडात आलीस वय ग. शाळेत नाटक केल्यापासून चांगलीच नाटकं करायला लागलेस ग तू. घे. काय झालं? अशी का तोंड पाडून बसलाय? ए किरण्या, कशाला तोंड पाडले? चल उचल. मॅडम काय म्हणले ऐकलंस ना? हे माझ्या कुठल्या बी गोष्टीची मस्करी करत जाऊ नकोस. तुझ्यासाठी ती एक गोष्ट बी नीट करू शकत नाही का? ह्याच्यासाठी का? आता बायको आहे म्हणल्यावर. अगं म्हणजे ती माझी नाटकात बायको आहे ना, म्हणून म्हणतोय तो तसा. मी हू दिली म्हणून झाली बायको, पण आता त्यामुळेच नाटक करायला मिळालं. म्हणजे मी आले तर होईल ना नाटक, का कॅन्सल केलं? अगं आता तूच म्हणलेलीस ना की नाही येणार म्हणून मग आम्हीच कॅन्सल केलं. अरे कशाला एवढ्याशा गोष्टीसाठी कॅन्सल करायचं? येते की मी. काय? अगं पण केवढा, तुझ्या आई तर नाही म्हणली होती ना, आणि तू काय खोटं बोलले येणार नाहीस मग? अगं आई जा म्हणल्या, तुझ्या घरी राहून उद्या सकाळी माघारी या म्हणल्या. नाटकाचा विषय काढलं नाही त्यामुळे खोटं बी बोलायला लागलं नाही. खरंच सांगतास केवढा? अरे अभिजित खरंच, मी आपल्या गावात येणार आहे, पण आपल्या घरी नाही येणार. आईला शब्द दिलाय तसा. अगं मग त्याला काय होते, नाटक करायला मिळते हीच लई मोठी गोष्ट आहे. हाय का नाही अभ्या? घरी नाही जायला मिळालं म्हणून काय झालं? पण नाही इथंच आहे की. मग काय वाजत गाजत. म्हणजे आता पुढच्या कुठल्या कार्यक्रमाला आता दादाचं लगीन येतं ना, मग दादाच्या लग्नाला बिग्नाला येईलच किती वाजत गाजत. तवाचं तवा बघू, पण आता तयारीला लागू. केवढा खरंच उपकार झाला बाया तुझं. अगं उपकार कसले त्यात? उपकार नाही तर काय, आमच्या आई मला आणि हिची हिला असं स्टेजवर काम करताना बघणार किस्त मन भरून येईल का त्यांचं? बया हे विचार करूनच माझं मन भरून आलंय बघ. पण केवढा तुला आहे ना कसं काय पाठवलं ग? अगं बया त्याच्यासाठी बी नाटक करायला लागले. चांगलीच नाटकं करायला लागलेस की केवढा? अगं आई बी अशीच म्हणली. नमस्कार. तुम्ही 10वीला भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही बघताय की ती आपली 10वीची संपूर्ण टीम आहे. पण हो, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं की गेल्या महिन्यामध्ये आमचे पेपर्स असल्यामुळे आम्हाला शूट करायला टाइम नाही भेटला. त्याच्यामुळे इथून पुढचे काही आठवडे आमचे एपिसोड फक्त सोमवारी येतील. पण आम्ही ब्रेक घेत नाहीये. पण जशी रेश्मा आम्हाला. थांबा दोघे बी थांबा. दादा तू सांग. सगळं सोपं सांगतो तुम्हाला. जसे तुमचे पेपर चालू आहेत तसे या मुलांचे सुद्धा पेपर चालू आहेत, त्यामुळे त्यांना शूटसाठी थोडा कमी वेळ देता आला, त्याच्यामुळे आपल्याकडे एपिसोड थोडेसे कमी आहेत. त्यामुळे आपण एक गोष्ट करतोय जी आहे 10वीची एपिसोड 17 तारखेपासून काही आठवड्यांसाठी फक्त सोमवारी येणार आहे, ते पण थोड्या आठवड्यांसाठी. त्यानंतर पुन्हा आपण ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या दिवशी म्हणजे सोमवार ते गुरुवार दुपारी 1:30 वाजता एपिसोड पुन्हा आहे. पण तुम्ही असेच आमच्या सोबत जॉईन राहा, आमच्यावरती असेच प्रेम करत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि हो, पुढचा एपिसोड केव्हा येणार आहे हा इट्स मज्जाच्या ओरिजिनल चॅनलवरून तुम्हाला नक्की समजेल. बाय.